भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला आता मोठ्या गौरी येत आहेत, मग गणपती येतो, तर असे फराळाचे पदार्थ लागतातच ना. तर असे मस्त तुम्ही बनवू शकता घरातल्या साहित्यामध्ये. आहे त्या साहित्यामध्येच मी आज तुम्हाला बनवून दाखवते. तर इथं पुरण मी आता घेतलेलं आहे पहा. असं बारीक करून पुरण घेतलेलं आहे आणि एवढं सगळं काही वापरणार नाही, फक्त 5 मोदकासाठी वापरणार आहे, बाकीचं ठेवणार आहे. आणि इथं खवा देखील 5 मोदकाचंच मी इथे घेतलेलं आहे. अगदी मोदक छोटूसं करणार आहे. आणि ही कणिक आहे ना पोळ्यासाठी मळून ठेवलेली आहे. त्यातलंच मी आता मोदकासाठी पीठ वापरणार आहे. ह्याच्यामध्ये ना तेल, तूप काही घातलेलं नाही कणकीमध्ये. फक्त मळताना मळल्यानंतर तेल लावून ठेवलेलं होतं इतकंच. आता ह्याला पोळी लाटून घेतली. असं कटरनी कट करून घेऊ. अगदी छोटंसंच कट करून घेते इथे. आणि आता ह्याच्यामध्ये पुरण भरून घेऊया. बरेच जणी पुरण असं पूर्ण वाटत नाही, डाळी डाळी राखतात, ते खाण्यासाठी छान लागतं म्हणून. तर मी इथं पुरणासाठी पोळीसाठी बारीक करून घेतलं होतं तेच मी वापरते. आता ह्याचं तोंड बंद करून घेऊ. आता हे बाजूला ठेवून द्या आणि दुसराही तुम्हाला दाखवते परत. असाच बनवून दाखवते. अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. झटकीपट रेसिपी तयार होते आणि गौरीला खूप असं सारं फराळाचं लागतं ना, मग त्यामध्ये तुम्ही मोदकाची एक व्हरायटी ठेवू शकता. मग आता आणि श्रावण आलेलं आहे, तर श्रावणामध्ये बरेच भाजणीचे पदार्थ खाल्ले जातात. तर ते म्हण आहे की आषाढ तळावा, भाद्रपद उकडवावा आणि श्रावण भाजावा, असं एक म्हण आहे. आणि बरेच ह्या दिवसामध्ये ज्वारीच्या लाह्या म्हणा किंवा चणे भाजले जातात, तेच खाल्ले जातात बरेचसे असं मोठमोठभर. कारण बरेच जणांना संधिवाताचा त्रास होतो. मग ते असं भाजणीचे पदार्थ खाल्ले की त्या संधिवाताचा त्रास होत नाही आहे. आता छान असं तळून घ्यायचं आहे. आता हे काढून घेऊ तळलेले मोदक. आता खव्याचे देखील असंच आता बनवून घ्यायचे आहेत. असंच त्याचीसुद्धा पुरी काढून घेऊ. आणि फार वेळ लागत नाही, पटकन तयार होतात. बरं, मग तुम्हाला उकडून करायचं असेल तर उकडून करू शकता. पण खवा असला ना तोच शक्यतो तळायचा, तरच मोदक चांगला लागतो, उकडून चांगला लागत नाही. पुरणपोळीचा एखाद्या वेळी उकडला तर तो छान लागतो, नाही असं नाही. पण तळलेलं मोदक आहे ना खूपच छान लागतो. ते तर तुपामध्ये तळला तर अतिशय सुंदरच लागतो. तर तुम्हाला तुपामध्ये जर तळायचं असेल तर तुपामध्ये सुद्धा तळू शकता. आता हे खवाचं सुद्धा भरून झालेलं, जेवढं त्याच्यामध्ये बसताना छोटंसं आहे त्याच्यामध्ये दाबून भरायचं सारण. अशा पद्धतीने भरायचं आणि व्यवस्थित चुन्या करून ते बंद करायचं. खूप चवीला लागतो हा खव्याचा जो मोदक आहे तो. आता हे असं बंद करायचं आहे आणि तोच मोदक जर खोबऱ्याचा खाऊन कंटाळा असेल तर असे मोदक करून खा, सर्वांना खाऊ घाला. आता हे सुद्धा ठेवून देऊ आणि आता तळून घेऊ मस्त. अगदी लालसर होईपर्यंत तळून घेऊ हे मोदक. तळताना सुद्धा फार वेळ लागत नाही, पटकन होते तळायला सुद्धा. हे 4-5 तेल थोडंच घातलेलं आहे मी, तेवढेच छोटूसं आहेत ना, मग 4-5 घालून तळून घ्यायचे आहेत ते. वरून असं तेल सोडायचं, म्हणजे ते आपण चुन्या करतो ना तिथं जाड राहतं. मग ते व्यवस्थित भाजलं जात नाही, म्हणून ते तेलामध्ये असं पलटी करायचं सारखं. छान भाजलं जातं ते व्यवस्थित. आणि बरेच 4-5 दिवस राहतात हे मोदक खव्याचे. खाऊ शकता आरामात, कारण दुधाचे पदार्थ जास्त दिवस पण ठेवून चालत नाही ना. आता गरमागरम मोदक तयार झालेले आहेत. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.